आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आत्या तू आमच्याशी कायमच वाईट वागलीस. वडिलांच्या माघारी जितका मला लुटता येईल तेवढं लुटलंस. वडील जिवंत असताना सुद्धा त्यांच्याकडनं पैसे लुबाडलेस आणि कायम दारू पिण्यासाठी त्यांना त्यांचेच पैसे देत आलीस. तुझ्यामुळेच आमचे वडील दारू पिऊन पिऊन आम्हाला सोडून गेले. तूच मारलेस त्यांना. त्यांच्या माघारी आईच्या बिळावरची नागिन होऊन आमच्या घरात घुसून आम्हाला ढसत राहिली. तू आम्हाला लय त्रास दिलाय. स्वतःच खरं करत राहिलीस. कधीच आमचं ऐकलं नाही. पण आता बाद झालं. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही आणि आमच्या आईला सुद्धा सहन करू देणार नाही. आता तू तुझं बघ. भिकेला लागलीस तरी आम्हाला शोधायचा प्रयत्न करू नको. आता आम्ही तुझ्या त्रासातून मुक्त होतोय ती कायमच. आता बाप जन्मात आम्ही तुला घावत नसतो. तेव्हा तू आम्हाला शोधायचा प्रयत्न करू नको. आम्हाला शोधायचा प्रयत्न करण्याच्या नादात तू तुझं आयुष्य वाया घालवू नकोस. तुझीच अमृता. सुनंदे, आता रडून जाऊ नगस. तुला ह्यो समदा खेळ चांगला ठववता. तरी बी एका शब्दाने सुद्धा बोलली नाहीस. चिडी चिप बसलीस. आणि तू काय हे चिचकुळे चिट्टीत लईच कौतिक केलंयस ग माझं. आता तोंडा बोल की माझ्या. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही पळून जाचीला आणि मी गप्प बसीन? रत्ना काटे म्हणते ती मला. रत्ना काटे काट्यानं कसा काटा काढते का नाही तुमचा बघाच तुम्ही. मम्मी थांब. अमृत, तू पळून जात होतीस ते बी माझ्याशिवाय. अगं आपलं पळून जायचं ठरलं होतं ना. हे तू बी ह्यांच्या नादाला लागलायस वे. बघितलंस ना सुनंदे, तुझ्या धाकल्या लिकीची बी हिम्मत बघ. अगं स्वतःच्या होणाऱ्या भावजाला घेऊन पसार होणार होती. आणि थोरली तर काय, ज्या मंडपात डीजा बरोबर लगीन होणार होतं त्याच मंडपात त्या गुंडा बरोबर लगीन करून बसली. नाही 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 नाही. ह्या समद्याला तुझी फूस असल्या शेवट ह्या दोघी जणी एवढी हिम्मत करणार नाही त्या. तरी माझा दादा म्हणत होता ह्या साध्या बायका नव्ह. मला तर वाटतंय माझ्या दादाला बी तुम्हीच मारली असणार आहे. काय बोलताय तुम्ही? मला जर असं करायचं असतं तर माझ्या मंजूचा हात मी एखाद्या चांगल्या पोराच्या हातात दिला असता. त्या गुंडाच्या हातात कशा पाहिजे दिला असतं तिचा हात? ए आई, काय ग सारखी गुंड गुंड त्याला बोलत असतीस? तो खूप चांगला माणूस आहे आणि गरीब गरजू लोकांच्या मदतीला तो नेहमी धावून येतो. आणि ग तुला तर माहितीये ना की काय ग, तुला लईच पळका आहे ग त्याचा. तुम्हाला मी म्हणत होती का नाही तरी ही समजा ह्या माया लेकींनी मिळून डाव केलाय. ही भांडायची रडायची नाटक आहे ती का नाही, ती फक्त आपल्याला दावायसाठी केल्या. ती दुसरं काय नाही. आपल्या डीजाला ज्या गुंडाने उचलून नेलाय त्याच हिला देव वाटायला लागलाय आता. अगं आत्ते, मला चांगलं ठाव आहे
ही समजा तुमचं आधीपासूनच ठरलं होतं. पर एक ध्यानात ठेवा, तुमच्या कर्माची फळं तुम्हाला भोगायला लावल्याशिवाय ही रत्नाकाटे राहणार नाही. कसा काट्याने काटा काढते का नाही तुमचा ते बघाच. सोडा त्या अमृताला, आतमध्ये हिण्याचे विष कालवलंय ना ते बघा आधी. आई, अगं सत्यादादा खरंच चांगला पोरगा आहे. तो आपल्या दीदीला ना नक्की खुश ठेवल. जरा येळ लागल पण समजा ठीक होईल बघ. आमरे, तो कसा वागला आपल्या मंजूशी माहित आहे ना तुला. माझा नाही विश्वास त्याच्यावर. अरे सपने, इथं घरात काय चाललंय आणि तू गाणं कसलं गुणगुणतीयस? हा, कारण मी लई खुश आहे. खुश? मग मम्मी साहेब कसं बोलायचं मला, किती टोमणे मारायच्या. श्रीमंत घरातली सून आणणार आहे आणि ह्याऊन त्याऊन किती बोल लावायचे येता जाता. देवाला बी दिसत होतं ते, नवऱ्याला दिसत नव्हतं. भोग पडल. देवानं बघ कशी शिक्षा केली. पण आता हे ऍक्सिडेंटल जाऊ आलेत, पण आता पुढं काय. मम्मी साहेब काही शांत बसणार आहेत नाही. मला तर दादाची लय काळजी वाटते बघ सपने. अगं त्याला खरंच मनापासून लग्न करायचं होतं रुपालीशी. हा, आता दुसरी एखादी पोरगी असती तर ठीक आहे, पण ती वाघ मारे. अगं ती वाघ मारे. तिची आणि दादाची आधीच खुन्नस होती माहिती ना तुला. वय मग कसा संसार करत होता तिच्यावर सांग बरं. ते मला काही माहित नाही. देवानं ना एका दगडात 2 पक्षी मारलेत. म्हणजे मम्मी साहेबांना आदत बी घडवली आणि श्रीमंत घरातली पोरगी बी नाही आली. का बसतेस का? तुला काहीच कसं वाटत नाही ग? हा, असं कसं मला बी नाही वाईट वाटतंय सत्या भाऊजींसाठी. पण एक बेस्ट झालं, आता गरीब घरातली सून आली म्हणलं माझं पोरा कायम राहणार ना. तुला किती बी सांगा आणि किती बी डोकं आपटा तुझ्या पुढं, सगळं वेस्ट आहे बघ. मला का टाकतोस? हे ते कशाला वाया घालवतोय? जाय पण. नुसती बापावर गेली. माझ्या पप्पांना काही बोलू नका. आई, दीदीचा फोन आलाय. मंजू, बाळा कशी असतो? समजा ठीक आहे ना तिकडं? वय नक्की का आम्हाला बरं वाटावं म्हणून म्हणतेस? नाही आई, स्वागत दिलंय दणक्यात झालं बघ. मंजू बाळा, माझ्या पोटात तुला 9 महिने आलं. जन्माला आल्यावर आयुष्यभर सांभाळलंय ग. तुझ्या आवाजावरूनच कळतंय तुझं स्वागत तिथं कसं झालं असेल ती. आई, तू अजिबात काळजी करू नको, मी बरोबर सांभाळून घेईन. मंजू, काय ग, तू अजून याच कपड्यात? नवरी व्हायची हौस फिटली नाही वाटतं अजून. जा आवरून ये, दमली असशील दिवसभर याच कपड्यात. सवे, हा पप्पा. वहिनीला आपलं घर दाखव आणि तिला काय हवं नको ते पण बघ. हा, पण मम्मी, मी सांगतोय ना, जा. चला वहिनी. हे आपलं किचन, जेवण बनवायचं. ही डायनिंग टेबल, जेवायचं. आणि ती हॉटस्पॉट आहे. हॉटस्पॉट काय?
हॉटस्पॉट म्हणजे म्हणजे मम्मी साहेबांची रूम आहे ती. तिकडे नाही जायचं आपल्याला. चला वरती. चला. आओ वहिनी चला की, आपलंच घर आहे, लाजू नका. चला. या 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 वहिनी. ही रूम सातारच्या रितेश आणि जनिलियाची. म्हणजे सपना वहिनी आणि जयदीप दादाची. आणि ती आमची सत्य दादाची. म्हणजेच आजपासून तुमच्या दोघांची. झालं, संपलं. एवढंच आहे घर. मी जाते. बाय बाय. अगं परत जर माझ्या वाट्याला आलास ना तर मंजिरी वाघमारे या नावाला कमी करणार नाही. मला माहित आहे तुम्हाला रुपालीशी लगीन करायचं होतं, पण मी फक्त माझी ड्युटी बाद झाली आहे तुमची. ड्युटीची नाटकं. तुमची ड्युटी फक्त सत्या सुरव्याला कसं बरबाद करायचं हीच आहे का? मांडवात तात्या साहेबांच्या मानाखातर मी काय बोललो नाही, पण आता जे सांगतोय ना ते लाईफ टाईम लक्षात ठेवायचं वाघमारे मॅडम. मी तुम्हाला माझी बायको मानतच नाही. मला चांगलंच माहिती आहे माझ्यावर आणि मम्मीवर सूड उवायचा म्हणून चाललंय हे सगळं. माझ्यामुळे तुमची नोकरी गेली. मम्मीमुळे सगळ्यांसमोर तुम्हाला जाहीर माफी मागायला लागली. त्याचा ह्यो राग काढताय ना असं कळतंय मला, पण मी तुम्हाला माझ्या आयुष्याची वाट लावायचा अधिकार देणार नाही. तुमचं आणि माझं लग्न जरी झालं असलं तरी आपल्यात कुठलंच नातं नसणार आहे हे कायम लक्षात ठेवा तुम्ही. तुमचा आमच्या फॅमिलीला बर्बाद करायचा डाव मी कधीच साध्य होऊ देणार नाही. काय बाई, नव्या जाऊबाई आले तरी बी रांदा वाडा उष्टीकडा मॅच करायचे. नवी नवरी आहे ना बाबा, बसली असेल महाराणी सारखी. आता बोलते तिला काही बी, पण नंतर हिच्यासाठीच गुलाबाच्या पायघड्या घालतील. शेवटी काय धाकट ते धाकटच. अगं बाई, जाऊ बाई, ते लग्नाच्या गडबडीत जिन्नस इकडे तिकडे ठेवले होते ना, ते सापडत नव्हते म्हणून चिडचिड झाली. मी काय मदत करू का? अगं कशाला, दमली असशील तू, आराम कर. ठीक आहे. अगं पण रूम मध्ये जाऊन तरी काय करणार आहेस? अजूनच वैतागशील. त्यापेक्षा कसं इथं काम करता करता गप्पा बी हाणू, हे बी चांगला जाईल आहे ना. बरं, मी करते सगळं. काय मग ऍक्सिडेंटल जाऊ बाई, असं कसं लग्न केलं तुम्ही आमच्या सत्या भाऊजींशी? नाही म्हणजे एकदा बी मम्मी साहेबांचा चेहरा नाही आला होय डोळ्यासमोर? तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? म्हणजे तुम्ही कवापासून नाही या घरात? लग्नाला का नाही 4 वर्ष झाली बघ. लव्ह मॅरेज. म्हणजे आमच्या कंदीपेड्याच्या दुकानावर जयदीप आला होता पेढे घ्यायला आणि मलाच बायको म्हणून घरी घेऊन आला. तसं माझं माहेर बी लई बक्कळ श्रीमंत आहे. ए नेबळाट,
महापोल आणून घरात आली म्हणून काय किचन मध्ये घुसलंच पाहिजे का? माझ्या घराची चूल तुझ्या हातनं पेटलेली चालणार नाही मला. चल निघ आत्ताच्या इथनं. ए सपनी, पुन्हा जर ही किचन मध्ये दिसली की नाही तर तुला पहिलं घराच्या बाहेर काढीन. काय ग, मी हिला सून म्हणून स्वीकारलं नाही आणि तू हिला जाऊ म्हणून वागवतीस होय? पुन्हा हिचं तोंड मला इथं दिसलं नाही पाहिजे. ध्यानात ठेव. बया, कधी नव्हे तर थोडीफार मदत मिळाली होती मला, ती बी बघवली नाही या महामायेला. सत्या, ती सगळं डेंजर घडले. अरे ज्या वाघमारी मी हसायचो, जी चेष्टा करायचो, तिला आता वहिनी म्हणून मी. नाही, आपण तात्यासाहेबांना भेटू आणि तिला तिच्या घराला पाठवून. माझं तर डोकंच आउट झालंय बघ. सत्या बघ ना, चला 2 घास खाऊन घ्या. आलं. चल, डोसक्याला आधीच ताप झालाय, उगाच पोटाला ताप द्यायला नको. चल 2 घास खाऊन घेऊ. चल चल चल. हे काय, मंजू कुठे आहे? अरे काय, मंजू कुठे आहे विचारतोय मी. बघा चित्रकाराला. सत्ताच्या पोराचं तर काही पडलं नाही, पण त्या गळ्यात पडलेला लोटण्यासाठी जीव तुटतोय तुमचा. माया, ती पोरगी तुला आवडत नाही म्हणून तिनं या घरात जेवायचं सुद्धा नाही का आता? अगं सत्याची बायको आहे ती. आणि या घरात तिला कुणीही लोडणं म्हणलेलं मला आवडणार नाही. मंजिरी नाव आहे तिचं. हे बघा, माझा आणि वाघमाऱ्यांचा काही संबंध नाही. हे तुम्ही डोक्यात फिट करा आणि संपवा विषय. सत्या, अरे जेवणार का राग करतो? बलम्या जाणं त्याच्या मागे डोक्यात राग घालून काय तर करून गेलती. मी बघतो. सत्या, पोराला भरल्या ताटावर उठवल्यावर जीवा जीवाला असेल तुमच्या. पोरांनो, तुम्ही जेवून घ्या. सत्य येईल राग शांत झाल्यावर. जेवा तुम्ही. आलोच मी. काका तुम्ही? बस बस. काका नाही, पप्पा म्हणायचं आता. आणि काय ग,
अशी अंधार करून का बसलीस इथं? आणि जेवायला पण खाली आली नाहीस? नाही, ती भूक नव्हती ना म्हणून. भूक नव्हती म्हणून का मायाला घाबरून? हे बघ मंजू, तुला आता इथं कुणालाही घाबरायची गरज नाही. मी आहे तुझ्या पाठीशी. आणि असं उपाशी राहून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. जे झालं ते झालं. घे, खाऊन घे. नाही, खरंच भूक नाही. मंजू, तुझा सासरा म्हणून नाही तर तुझा बाप म्हणून सांगतोय असं समज. घे, खाऊन घे. जरा जपू ना, गरम आहे जेवण, पोळेल. जेव.